एक धाव पूर्ण केली जाते. एका धाव समाधान मानायचं. एका धावने धावफलक पुढे जातोय. 4 धावा झाल्यात. निश्चितच मयूर एक ऑलराऊंडर प्लेअर आहे, त्याचप्रमाणे प्रशांत सुद्धा एक ऑलराऊंडर. दोघांकडे अनुभव मात्र तेवढाच. पंचांचा नोचा इशारा. यस, नो बॉल. यावेळी ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पाहायला भेटते. पंच दंडित करतील. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. नियम क्रमांक 24. अतिरिक्त धावीची भर पडते संघाच्या खात्यात, म्हणजेच शिवप्रेमी लायन्स यांच्या. यावेळी कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढल्या. शॉर्ट पॉइंटला कॅच पूर्ण होणार का? झेलपर्यंत पोहोचू शकले नाही. एक धाव पूर्ण केली जाते. हर्ष यांच्या बॅटमधून हा फटका पाहायला भेटला होता. एकच धाव भेटणार. तर काय सांगू शकाल अजित सर, जर मागच्या सामन्यामध्ये जसे 45 धावा केल्या होत्या, तशाच जर ह्या सामन्यामध्ये पण 45 जर धावा झाल्या तर जगदंबा हा संघ निश्चितच त्या 45 धावापर्यंत मजल मारू शकेल का, जर त्याच्या मागच्या सामन्याचा अनुभव घेता? यावेळी पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या जातात. मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला मिड विकेटला फटका खेळला होता. अगदी जमिनी लगतचा हा फटका. 2 धावा पूर्ण केल्या जातात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रशांत यांच्या एका षटकाच्या अखेरीस एक गडी बाद आणि 8 धावा झाल्यात. पहा, क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. प्रत्येक सामना वेगळा असतो, प्रत्येक चेंडू वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येक चेंडूवर काय घडू शकते भाकीत आपण इथून दर्शवू शकत नाही. परंतु इथून कुठेतरी बॅटिंग करावी लागेल, कारण ही सेमीफायनलची मॅच आहे. फायनलच्या आधीची फायनल म्हणजे सेमीफायनल. 8 धावा झाल्यात. तर असं काहीचं चित्र असेल, त्यामुळे 8 धावा. धावसंख्या झाली ती 8 अशी. क्रिकेट हा जो खेळ आहे तो कोणाला पुढे उचलून नेत नाही. इथे स्वतःच पुढे न्यायचं असतं. संधी दाट ठोठावून येत नाही, हिसकावून घ्यायची असते. निश्चितच जर संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं मात्र तुम्हाला करावं लागेल. गोलंदाजी मार्फत नवीन गोलंदाज दीपक आल्याने व्हाईट बॉलने सुरुवात झाली. दुसऱ्या षटकाला व्हाईट बॉलने एका धावेने एक धावफलक पुढे जाताना पाहायला भेटेल. 9 धावा झाले धावफलकावर. दुसऱ्या षटकाला सुरुवात देखील झालेली नाहीये. निश्चितच मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 2 ते 3 त्यांनी स्क्वेअर चेंडू फेकले होते. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू पाहायला भेटतोय. दिशा खराब असणार तर संघाची दशा देखील खराब होऊ शकते. परंतु इथून कुठून तरी तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. योग्य लाईन आणि लेंथवर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल तुम्हाला. निश्चितच अजित सर, जर बॅटने स्कोर येत नसेल तर अतिरिक्त धावा देण्याची आवश्यकता नाहीये, कारण की 6 चेंडू तुम्हाला फेकायचे आहेत. चेंडू मात्र जातो सर्व कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण. पण ही सुंदर अशी फेकी, ज्या स्पीडने फेकी आली तर एका धावावर समाधान निश्चितच मानावं लागेल. यस, नक्कीच पहिला चेंडू दुसऱ्या षटकाचा मैदानाच्या आतमध्ये पडतोय आणि त्यावर आलेल्या ही धाव. स्ट्राईकवर मयूर. यावेळी रिव्हर्स करण्यासाठी पहिलाच मन बनवला होता, त्यामुळे हा डॉट बॉल नक्कीच पाहायला भेटतोय. आणि लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केली होती. आणि नियम जर पाहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा, जर तुम्ही रिव्हर्ससाठी अटेम्प्ट करण्यासाठी गेलात आणि लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केली तर तो व्हाईट बॉल नसतो. त्याच पद्धतीने पंच दंडित करतायत की हा डॉट बॉल असणार आहे. यावेळी पुढे सरसावले, स्टेप आउट झाले. ऑन साईडला फटका खेळून काढलाय. अगदी वाईडिश मिड विकेटला खेळाडू आहे प्रशांत, तिथे फेकी करतील. त्या दरम्यान एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. चांगली फेकी पाहायला भेटते, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते. धावसंख्या झाली ती 13 धावा झाल्या धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडूचा खेळ झालाय. 13 धावा झाल्यात. अजून देखील धावांसाठी धाव करावी लागेल. महत्वपूर्ण मॅच सेमीफायनल नंबर 2. यावेळी जर पाहिला अगदी स्टंपच्या वरून चेंडू गेला. सफल झाले होते खेळण्यासाठी मयूर, परंतु तिथे अंदाज चुकला व्हाईट बॉलचा आणि डॉट बॉल पाहायला भेटतोय तो दीपक यांच्या माध्यमातून. यावेळी थोडासा रनअप चुकला.
या मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर हवा आता मात्र समोरच्या दिशेने आहे. हे आपले बाउंड्रीजवर असलेले भगवे झेंडे आपल्याला सांगतायत. यावेळी समोरच्या दिशेने त्याच बाजूने फटका खेळलाय, खेळाडू आहे तिथे आणि चेंडू पर्यंत पोहोचतील आणि काय अचूक फेकी करतायत. चांगला थ्रो, चांगली फिल्डिंग पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव भेटणार, एका धावेने धावफलक पुढे जाणार. 14 धावा झाल्यात. 5 चेंडूचा खेळ झाला, अंतिम चेंडू शिल्लक. निश्चितच म्हणजे चार षटकांचा हा सामना. दुसरे शतक प्रगतीपथावर असताना थोडीशी धीमी सुरुवात, कारण की एक गडी मात्र गारद झाला होता. बस नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन पाहायला भेटतंय. बाद होत आहे ते हरेश. स्टंपिंगच्या रूपात मैदान सोडावं लागतं. अजून एक गडी बाद होतोय. अभिषेक येत आहेत बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पाहूया अभिषेक काय करतील आपल्या संघासाठी. इथून पुढे सावरावं लागेल. एका बाजूला मयूर उभे आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु गोलंदाजीचा कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी होते. जेव्हा तुमच्या संघामध्ये गोलंदाजीचा भरणा असतो ना, त्यावेळी तुम्ही कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखू शकता समोरच्या संघाला. त्यामुळे गोलंदाजांचं भरणा असणं आणि चांगले गोलंदाज तुमच्या संघामध्ये असणं कुठेतरी संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. निश्चित अजित सर, कारण की जगदंबा किंग्स संघाला माहिती होतं की आपल्याकडे गोलंदाजाचा भरणा मात्र निश्चितच आहे. अनुभव तो मात्र तेवढाच आहे. मागच्या आपण सामन्यामध्ये जर बघितलं तर गोलंदाजांच्या कौशल्यावरतीवर त्यांच्यावर विश्वास ठेवून बरेचसे सामने त्यांनी आपल्या बाजूने झुकवले होते. त्याच्यासाठी नाणेफेकी जिंकून प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण निश्चितच घेतलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं शिवप्रेमी लायन संघाला. शिवप्रेमी लायन संघ थोडासा दबावामध्ये आपल्याला दिसतो. धीमी सुरुवात तर मानली जाते, पण अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि सलामी आलेला मयूर मात्र अजूनही मैदानामध्ये आहे. बघायचं आहे मयूर. धावसंख्या स्थिरावली ती 14 वरती एका गडाच्या मोबदल्यात. 14 लॉस ऑफ 1 विकेट. बस नक्कीच 2 षटकांचा खेळ संपला, परंतु अजून देखील 12 चेंडू शिल्लक आहेत आणि यावेळी मयूर पुढे सरतावत आहेत. अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खडे खडे खेळलाय, परंतु इथे झेल सुटतोय आणि हा झेल सुटलाय की मॅच सुटली आहे. येणारे चेंडू नक्कीच सांगून जातील. एक धाव नक्कीच भेटेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 15 धावा झाल्या धावफलकावर. अभिषेकने बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर आपण त्यांना पाहतोय. त्या अभिषेकांनी एक सामना जिंकून देखील दिला होता. तेच अभिषेक यावेळी कट केला पॉइंटच्या डोक्याच्या वरून. 1 बाउन्स. चेंडू जाणार का खेळाडू तिथपर्यंत पोहोचणार. चांगली मजल मारल्या चेंडूला, अडवला, फेकी देखील केली जाते आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. चांगली फिल्डिंग पाहायला भेटली. निश्चितच धावसंख्या झाली ती 17. आता हा खतरा असू शकेल का बघायचं, कोणत्या संघासाठी खतरा असेल. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातो गोलंदाजाकडून, कारण की त्याला माहिती आहे मी कोणत्या प्रकारचा चेंडू फेकणार आहे. त्याप्रमाणे फिल्डिंग मात्र सेट केली जाते. यावेळी काहीतरी वेगळा खेळायचा होता फटका ऑन साईडला, परंतु शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला. हलक्या हाताने लेट कट केला आणि चेंडूला अगदी गलीमध्ये पाठवून दिला एका धावेसाठी. निश्चितच या चेंडूवरती व्हेरिएशन असेल, बघायला मिळालं असेल. त्याच्यामुळे थोडासा फलंदाज बीट झाला होता. हा मात्र पंच दुनियात समांतर स्वेअर चेंडूचा इशारा. म्हणजे आता मात्र अतिरिक्त 1 धाव मात्र निश्चितच मिळेल. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ते 19 अशी. नक्कीच 19 धावा झाल्यात. मयूर यांचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी प्रयत्न फसला. थोडासा खाली राहिलेला चेंडू थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि डॉट बॉल पाहायला भेटे. गोलंदाज आहेत प्रणव यांच्या माध्यमातून. युवा खेळाडू आहेत. युवांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. हे पुढे सरसावले, ऑन साइडला खेळून काढलाय. प्रशांत येथे आहेत डीप मध्ये मिड विकेटला आणि एकच धाव भेटणार. पुन्हा एकदा एका धावने पुढे जाताना पाहायला भेटतोय. निश्चित धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 20 अशी. अजूनही तिसरं शतक प्रगतीपथावर असताना एकही मोठा फटका आपल्याला बघायला मिळाला नाहीये. म्हणजे जगदंबा किंग संघाचं जर बघायला गेलं तर अतिशय सुंदर असं गोलंदाजीचा भरणा आपल्याला बघायला मिळतोय.
थोडासा दबाव मात्र ठेवलाय, कंट्रोल मध्ये ठेवलाय हा संघ म्हणजे शिवप्रेमी लायन संघ. आता मात्र शिवप्रेमी लायन संघाला मात्र लढावा लागेल, मेहनत करावी लागेल, पळावं लागेल, धावांचा डोंगर मात्र उभा राहावा लागेल. धावसंख्या झाली ती 21 अशी 21. आता मात्र शेवटचं शतक, धावसंख्या 21 झाली. 6 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. बघायचं आहे आतापर्यंत 3 षटकांचा सामना मात्र होता, तर आता चौथ्या षटकासाठी कोणता गोलंदाज गोलंदाजी करेल. हा फ्रेश गोलंदाज निश्चितच असेल, पहिल्यांदाच गोलंदाजी करत असेल या मैदानावरती. राजेश हा गोलंदाज असेल. तर हे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, तर किती धावा येतील या शेवटच्या षटकामध्ये. कारण शेवटचं शतक म्हणजे हाणामारीचं शतक असं मानलं जातं की मोठे धावा येतात या शेवटच्या शतकामधून. बघायचं आहे किती धावा मिळवतील. यस, नक्कीच राजेश येत आहेत, परंतु समोर अभिषेक आणि मयूर जोडी आहे आणि मयूर यांच्या बॅटमधून देखील मोठे फटके आलेले नाही आहेत. त्यामुळे गोलंदाजांचा वरचढ पाहायला भेटतोय या मॅचमध्ये. थोडंसं थांबवून ठेवलंय. 21 धावा झाल्यात, 18 चेंडूचा खेळ झाला आणि शेवटचे 6 चेंडू. पाहूया या 6 चेंडूवर किती धावा येणार, किती धावांचा एक टार्गेट चांगलं सेट होणार की लो स्कोरिंग मॅच मध्ये एक चांगली फायटिंग मॅच पाहायला भेटेल हे देखील पाहायचंय. अखूट टप्प्याचा चेंडू, यावेळी व्हाईट बॉलने सुरुवात होते चौथ्या षटकाला. धावसंख्येत 1 निबर 22 धावा झाल्यात. परंतु इथे कुठेतरी डिसिजन चेंज करण्यात येतोय की काय, गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या कोणाला आमंत्रित केलं जाते की काय हे देखील पाहायचंय. निश्चितच आता हे शेवटचं जे शतक आहे ते निर्णायक शतक होऊ शकतं. जर धावांचा पाऊस पडला तर जी धावसंख्या झालेली आहे 22 तीच कोणत्या शिखराला जाऊन पोहोचेल याचा काही नेम नाही आहे. निश्चितच बघायचं आहे. त्याच्यामुळे आता मला वाटतं गोलंदाजीमध्ये बदल केलेला आहे. मयुरेश गोलंदाजी मार्फत बघायचं आहे. स्ट्राईकवर आहे तो मात्र एक धडकबाज फलंदाज अभिषेक. यांच्या बॅटमधून सुद्धा मोठे फटके आपण बघितलेत मागच्या सामन्यामध्ये. तोच अभिषेक गोलंदाजीचा भार मात्र सांभाळलाय. चौथं शतक म्हणजे जबाबदारीचं शतक मात्र असतं, तिची जबाबदारी मात्र सांभाळली. पुढे सरसावले अगदी सरळ बॅटने लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू जातो. एक धाव पुढचा दुसऱ्यासाठी कॉल होणार का? यस, दुसऱ्यासाठी देखील कॉल होतोय. चौथ्या षटकाचा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडतोय आणि त्यावर आलेल्या 2 धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला भेटतोय. 24 धावा झाल्यात. पुढील चेंडू पुन्हा एकदा सफल झाले. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळून काढलाय. 1 बाउन्स. दोन्ही खेळाडू तिथे येतात चेंडूपर्यंत. त्या दरम्यान पूर्ण केली जातील का 2 धावा? यास 2 धावा पूर्ण केल्या जातात. पुन्हा एकदा डबलचा फटका, 2 धावांनी धावफलक पुढे जातोय आणि 26 धावा झाल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. निश्चित 2-2 धावा येत आहेत, पण एकाच दुसरा मोठा फटकाची गरज मात्र निश्चित असेल. कारण की जगदंबा किंग्स संघाकडे सुद्धा मोठे फलंदाज आहेत. प्रशांत सारखा धडाकेबाज फलंदाज निश्चितच आहे. त्यामुळे जर धावांचा डोंगर मात्र त्यांच्यासाठी उभा करावा लागेल. जर हा सामना शिवप्रेमी लायन संघाला जर जिंकायचा असेल तर जवळजवळ 40 ते 45 धावांचा डोंगर उभा राहावा लागेल, तरच या सामन्या दरम्यान मजा येईल. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाण्याची शक्यता जर एवढा धावांचा डोंगर उभारला गेला तर. तस नक्कीच इथे दोन्ही फलंदाजांना मेहनत करावी लागेल. डबलचे 2 फटके तर नक्कीच आले, परंतु एकाच दुसरा मोठा फटका आला. एक 35-40 धावा झाला तर एक फायटिंग स्कोर पाहू शकतो आपण. परंतु चेंडू फार कमी शिल्लक आहेत. कुठेतरी बॅट मागवली जाते. फलंदाज रिटायर झालेत, तिथे रिटायर हट झालेत आणि न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटत आपल्याला. योगेश निश्चितच एक मी सांगू इच्छितो, स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या भिंतीच्या विटा सुद्धा सोडत नाहीत.
संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की हरलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे. तर आता मात्र या मैदानामध्ये इतिहास घडवायचा असेल तर मेहनत ही करावी लागेल, पराकाष्ठा ही करावी लागेल, संधीचं सोनं करावं लागेल. त्याचप्रमाणे अभिषेक बघायचा आहे. धावसंख्या मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावले. यावेळी मिस टाइम स्ट्रोक पाहायला भेटतो. यष्टीच्या मागे प्रशांत कोणतीही चुकी करत नाहीये. यष्टीची धोत आहेत फलंदाज अभिषेक मैदान सोडावं लागतंय. अजून एक गडी बाद. म्हणजे अजित सर मला असं वाटतंय की थोडसा शिवप्रेमी लायन्स संघ सुद्धा या फलंदाजीच्या ह्याच्यामध्ये दबावामध्ये आपल्याला दिसतोय. कारण की या भेदक अशा गोलंदाजी मार्फत जर बघायला गेलं तर जगदंबा किंग संघ अतिशय उत्कृष्टरित्या यांनी आपली मेहनत गोलंदाजीचा अनुभव आपल्याला या मैदानाच्या दिशेने बघायला मिळाला. बस नक्कीच खंबाळे टायगर देखील बाहेर गेलेत. आता लायन्स देखील बाहेर जाणार का हे तर अजून सांगू शकत नाही. कारण की क्रिकेटची स्पर्धा आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना होऊ शकतो. कारण त्यांनी पण धावसंख्या झाली आहे ती 26 अशी 26. 4 चेंडू तर झालेले आहेत, 2 चेंडूचा खेळ शिल्लक. पण शिवप्रेमी लायन्स संघाकडे सुद्धा अतिशय उत्कृष्टरित्या असे गोलंदाज आहे. हा मात्र मोठा फटका आलाय. खणखणीत असा केपीएल चौकार. या 4 धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली आहे ती 30 अशी 30. शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज स्ट्राईकवर आहे. मोठा फटका समोरच्या दिशेने सजवलाय. पाहूया तिथे काय घडतंय. षटकार येणार का, परंतु शेवटच्या क्षणी चेंडूला ढकलण्याचं काम केलं. काय फिल्डिंग पाहायला भेटते. चौथ्या धावेसाठी रनआउट पाहायला भेटला, परंतु फिल्डिंग देखील लाजवाब पाहायला भेटली बाउंड्रीवर. हा जर षटकार आला असता तर स्कोर देखील पुढे जाताना पाहायला भेटला असता, परंतु 3 धावा आल्या शेवटच्या चेंडूवर. धावफलक जाऊन पोहोचलाय 33 धावा झाल्यात आणि 34 धावा करायच्या त्या जगदम किंग यांना. पाहूया दुसऱ्या डावाची काय कहाणी असणार आहे. 34 धावा करायचा आहे. 34 धावांचा पाठलाग करून फायनल मध्ये मजल मारू शकतो जगदम किंग, परंतु शिवप्रेमी लायन्स हे देखील कमी नाहीये. ते देखील गोलंदाजी खूप चांगली करतील. यस डीजे थोडासा माहोल बनवा आपल्या प्रीमियर लीगचा. मोबाईल काय कोणा चला निश्चितच सामन्याला मात्र सुरुवात होते. सेमीफायनलचा दुसरा सामना रंगतोय.
विजय असो आणि खांबाळकरांचा नाद करायचा नाही. पाहूयात वळ्या सेमी फायनल नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये आणि एका बाजूला पाहिलं तर फायनल मध्ये जाऊन बसलाय संघ सालवेश्वर टायटन्स आणि त्यांच्या समोर कोण लढत लढणार फायनलची ह्या येणाऱ्या 4 षटकांमध्ये आपल्याला समजेल की कोणता संघ असणार आहे. त्यामुळे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले मयूर आणि नॉन सेकंडला प्रशांत. तर मयूर आणि प्रशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गोलंदाजी मार्कवर आपण पाहूया कोण येत आहे तर रुपेश येत आहेत गोलंदाजी मार्कवर. आणि धावा करायच्या आहेत 34 34 धावा करायच्या आहेत. पाहूया 34 धावांचं आव्हान अगदी सहजरित्या पेलणार की त्यासाठी देखील त्यांना स्ट्रगल करावं लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. हे गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतील आणि समोरच्या संघाला थांबून ठेवतील की नाही हे तर पाहायचं आपल्याला. शिवप्रेमी लायन्स कशा प्रकारे गोलंदाजी करतील. समोर आहे मयूर गोलंदाजी मार्कवर रुपेश. मॅच लावते सुरुवात, दुसऱ्या डावाला होते सुरुवात, दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. 34चं लक्ष गाठायचं आणि पाहता पाहता ही स्पर्धा संध्याकाळच्या सत्रामध्ये येऊन पोचले. संपूर्ण खांबाळे ग्रामस्थ आयोजित ही खांबाळे प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं श्री आदिष्टी देवी चषक याचं भव्य आणि दिव्य आयोजन आपण क्रिकेट सामन्यांचं पाहतोय. नक्कीच निमित्त होतं क्रिकेट सामन्यांचं आणि एक स्नेहसंमेलन म्हणायला हरकत नाही आहे. क्रिकेटच्या निमित्ताने अगदी सर्व ग्रामस्थ एकत्र आले. या निमित्ताने कोणी गावावरून आलं, कोणी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आलं, परंतु आलं का तर आपल्या गावासाठी एकत्र आलेत आणि या क्रिकेटसाठी निमित्त आहे क्रिकेटचा. वळत मॅचच्या दिशेने दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिल्याच चेंडू हलक्या हाताने कट केलाय. अगदी पहिल्या चेंडूला मान दिलाय, सन्मान दिलाय. पुश करो और खुश रहो. मयूरला माहिती आहे सिंगलने धाव अर्जित केली जाते धाव फलकावर. सिंगलने सुरुवात होते दुसऱ्या डावाला. हॅलो, निश्चितच गावासाठी एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्याच निमित्तानं खांबाळे गावचे सर्व ग्रामस्थ या मैदानाच्या दिशेने आपल्याला या स्पर्धेचा आनंद घेताना दिसत आहेत. आता मैदानाच्या दिशेने जर बघायला गेलं तर सेमीफायनलचा हा दुसरा सामना मात्र रंगतोय. तो म्हणजे शिवप्रेमी लायन्स वर्सेस जगदंबा किंग्स. या दोन संघामध्ये आव्हान तसं काही मोठं नाहीये, पण जर गोलंदाजी जर केली तर निश्चितच हा सामना तुम्ही आपल्या बाजूने झोकवू शकाल. 34 धावांचं टार्गेट मात्र समोर आहे जगदंबा किंग्स संघ समोर. सलग 2 चेंडूवरती 2 धावा मात्र निश्चित झाल्यात. म्हणजे बॉल टू रन आतापर्यंत चाललेले आहेत. रुपेश यांची सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळते. झेल होऊ शकली असती, झेल बाद झाला असता, पण संधी मात्र सुटली आणि हा मात्र चान्स संधी मात्र मिळाली ती मात्र फलंदाजाला मयूरेश या. ही गॅस सुटली आहे की मॅच. कारण मयूर आणि प्रशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग प्लेअर दाखल झाले, त्यामुळे नक्कीच एक असलेले फलंदाज आहेत आणि यांच्या कॅच सोडणं तुम्हाला कुठेतरी महागात पडू शकतात. प्रशांत स्ट्राईकवर. त्यानंतर अतिरिक्त धाव पाहायला भेटते. वाईटच्या स्वरूपातील एका धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला भेटते. 4 धावा झाल्यात. निश्चितच अजित सर, जर धावसंख्या जर कमी असतील तर तुम्हाला क्षेत्ररक्षण किंवा येणारी झेल ही टिपावीच लागेल. जर गडी गारद झाले तर निश्चितच तुम्ही या सामन्यावरती पकड तुमची मजल मारू शकाल, पण तुम्ही जर वारंवार जर त्यांना संधी देत असाल तर बघायचा उत्तुंगाचा फटका बघायचा. झेल खाली क्षेत्ररक्षक झेल होऊ शकेल का, पण थोडासा अंदाज मात्र चुकतोय आणि या 2 फलंदाजांचं मात्र झेल मात्र सुटते. म्हणजे दोघांना मात्र समान संधी मिळते फलंदाजांना. झेल का सुटतायत? माझ्या मते दुपारी बिर्याणी खाल्ली असेल सर्वांनी, हाताचं अजून ते तेल ते तूप गेलं नसेल, त्यामुळे झेल सुटतायत मला असं वाटतंय. आणि अशा झेल सुटून चालणार नाही. 1992ला जॉन्टी रोड्स अगदी सबस्टिट्यूट म्हणून आतमध्ये आला होता आणि त्याने 5 विकेट घेतले होते आणि मॅन ऑफ द मॅच सबस्टिट्यूटच्या जोरावर घेऊन गेला होता. असं देखील करू शकतात. निश्चितच मला असं वाटतं, नाही तर हाताला फ्री किक लावून यावं. निश्चितच तो बॉल चेंडू असेल तो हातामध्ये चिपकेल, झेल बाद होईल. यावेळी आडव्या बॅटनी यावेळी काव कॉर्नर रिजन मध्ये चेंडू निघून जाणार सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय कणकणीत दणदणीत
खांबाळे प्रीमियर लीग आहे. त्याला असं चेंडू पुढ्यात जर चेंडू दिले अगदी ताट वाढला तर मग तो धावा काय सोडणार आहे. पुन्हा एकदा तोच खेळण्याचा प्रयत्न आहे. यावेळी चेंडू हवेत आणि हा देखील झेल सुटलाय. खेळाडू पोहोचले होते तिथपर्यंत, हात देखील टाकला होता, हाताला ब्रश होऊन चेंडू सुटलाय. हा देखील झेल सुटला. या झेल सुटतायत की हातातून मॅच सुटते की सेमीफायनल सुटते की ती ट्रॉफी सुटते. निश्चितच डोळ्यात स्वप्न घेऊन या मैदानामध्ये प्रवेश केला होता शिवप्रेमी लायन्स संघानं. 34 धावा मात्र निश्चितच झाल्या होत्या, पण आताच्या या पहिल्या षटकामध्ये 3 झेल उडाल्या होत्या. या 3 झेल जर पकडल्या असत्या तर निश्चितच या सामन्यामध्ये पकड मिळाली असती, कारण की मोठे फलंदाज गारद झाले असते. पण या रुपेश गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण की गोलंदाजाने आपलं कौशल्य काम मात्र पूर्ण केलं. बाकीचं काम पूर्ण करायचं होतं ते मात्र क्षेत्ररक्षकांना. धावसंख्या झाली होती 11 अशी. एका षटकाच्या सामन्यानंतर धावसंख्या झाली आहे 11 अशी. 34 धावांचं आव्हान मात्र निश्चितच आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा झाल्यात आणि या मैदानाच्या आतमध्ये काय यांचा प्रेक्षणीय सामना ठेवला पाहिजे की काय. आपल्याला एक वेगळी टीम बनू शकते यांची. 11 धावा झाल्यात. दुसऱ्या षटकाला येते सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत. बॉलर नेम बॉलर नेम अथर्व. ओके. हॅलो. इथेच आता चेंडूवरती 1 धाव मात्र निश्चित मिळते. या चेंडूला मात्र थोडीशी दिशा मात्र दिली आणि एका धावनेशी धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 12 अशी. प्रशांत आणि मयुरेश अतिशय शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं मानलं जातं, त्याचप्रमाणे खेळत आहेत. कारण धावसंख्या कमी असली म्हणून मोठे फटक्याची गरज नाहीये. पॉइंटच्या क्षेत्रात देखील कॅच आला होता. ही देखील कॅच सुटली आहे. माझ्या मते या मॅच मध्ये कॅच सोडण्याचा रेकॉर्ड होतोय की काय हे देखील पाहायचं आम्हाला. आतापर्यंत 4 कॅच सुटलेत आणि यावेळी काय घडतंय. अगदी आंघोळीला जाताना साबण जसा आपल्या हातातून सुटतो ना तशा कॅचेस सुटतायत. निश्चितच अजित सर, हा सामना झाल्यानंतर पुन्हा एकदा युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचं प्रेक्षेपण तुम्ही बघाल ना, किंवा हा जर संघ बघेल तेव्हा त्यांना कळेल की आपण किती चुका केल्यात, किती झेल सोडलेत. यस, आता कुठे जाऊन ही कॅच पकडली आहे त्यामुळे थोडासा राग व्यक्त केलाय गोलंदाजांनी तिकडे. युवा खेळाडू आहेत अथर्व, यंग टॅलेंट, आणि धावसंख्या झाली ती 13 धावा. चला थोडस स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. जास्त चर्चा करू नका. नंतर फायनलची मॅच देखील आपल्याला खेळवायची आहे, त्यामुळे थोडीशी घाई करा. आणि त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन असणार आहे. सर्वच आमच्या मान्यवरांचे सत्कार समारंभ होणार आहे, त्यानंतर प्राइजेस, त्यामुळे थोडीशी घाई करा. यस सर, जल्दी करो, पनवेल जाना है. थोडीशी घाई करा, थोडंसं झटपट पटापट या अंदाजामध्ये या फायनलच्या सेमीफायनलची मॅच संपवायची आहे. गडी मात्र गारद झालेला आहे, त्याच्यामुळे मॅच मात्र थांबवू नका.
तर सामन्याला मात्र सुरुवात होते. धावसंख्या झाली 13 अशी. प्रणव यांचा पुढचा चेंडू अतिशय सुंदर असा हा चेंडू, निर्धाव चेंडू, वेग मात्र सुंदर होता. छोटा पॅकेट बडा धमाका निश्चितच मानला जातो. तो म्हणजे प्रणव हा गोलंदाज अतिशय सुंदर इथे, माफ करा अथर्व हा गोलंदाज. बस नक्कीच छोटा पॅकेट बडा धमाका आणि आपली वेगळी छाप सोडलं, यासाठी ही स्पर्धा आयोजित केली का युवा खेळाडू युवा टॅलेंट आपल्याला भेटावं. एवढे वाईट बॉल आणि हे युवा टॅलेंट शोधण्यासाठी संपूर्ण खांबाळे ग्रामस्थांनी आयोजित केलेले खांबाळे प्रीमियर लीग हे एक माध्यम ठरू शकतं. यातून मिळणारे तुम्हाला चांगले खेळाडू एक चांगला संघ बनू शकतो आणि तुमच्या गावाच्या वतीने तुम्ही प्रतिनिधित्व करू शकता आणि एक गावाची एक चांगली टीम बनू शकता. यासाठी एक निमित्त आहे. निश्चित धावसंख्या झाली ती 14 अशी आणि या चेंडूवरती मोठा प्रहार. चेंडू मात्र सरळ जातोय 6 धावांसाठी. KPL फटका खेळला आणि लवकर मॅच संपवण्याचा प्रयत्न आहे फलंदाजाचा. यावेळी हलक्या हाताने सन्मान केलाय, पुश केलाय चेंडूला आणि सिंगल धावेची चोरी केली जाते. षटकाची होती समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपल्याने धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या झाली ती 21 धावा, 21 आणि करायच्या धावा त्या 34 धावा. अर्ध्यापेक्षा जास्त धावा झाल्यात, त्यामुळे नक्कीच कुठेतरी हा संघ म्हणजे आपण जर पाहिला तर जगदम किंग संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. बघूया आता 21 धावा झाल्यात, 34 धावा करायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवर बदल पाहायला भेटतोय. तिसरं षटक कोण घेऊन येणार? पहिला गडी बाद करण्यात तर अथर्व यांना यश लाभलं. युवा टॅलेंट आपल्या समोर होतं अथर्व यांच्या रूपाने. त्यामुळे नक्कीच ही स्पर्धा अशा खेळाडूंसाठी, एमर्जिंग खेळाडूसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. शतक्षणात बदल पाहायला भेटतोय. गोलंदाजी मार्कवर येत आहेत ते मयूर येतात. यावेळी कट केला. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू होते, त्यांच्या हाताखालून चेंडू निघून गेला. बॅकअपला खेळाडू आहेत. 1 धाव पूर्ण केली जाते आणि दुसऱ्यासाठी प्रयत्न देखील यशस्वी ठरतोय. 2 धावा पूर्ण पाहता आणि धावसंख्येत 2 ने भर आणि 23 धावा झाल्यात. मयूर हा गोलंदाज आलेला आहे. थोडस या सामन्यामध्ये त्याची फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली नाही, पण आता गोलंदाजी मात्र बघावी लागेल. गोलंदाजीमध्ये पराक्रम करावा लागेल. पण हा एकदम सफल होऊन चेंडूला मात्र सरळ पाठवतोय सीमा रेषेकडे. 4 धावांसाठी KPL चौकार खणखणीत असा. या 4 धावांची धाव पुरेपूर वापर केला फलंदाजाने. यावेळी रिवर्स खेळण्याचा मनसुबा आणि पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहेत. चांगला चेंडू अडवला. 1 धाव नक्कीच भेटेल. एका धावाने धावफलक पुढे जातो. 28 धावा झाल्या धावफलकावर. 34 करायच्या आहेत. 28 धावा झाल्या आहेत आणि स्ट्राईकवर येत आहेत मयूर. सहा धावांची आवश्यकता अजून देखील. मैदानाच्या आतमध्ये मयूर अगदी ओपनिंग पासून बॅटिंग करतायत. समोर आहे गोलंदाज तू देखील मयूर, म्हणजे मयूर विरुद्ध मयूर. यावेळेस कोहलीच्या दिशेने फटका सजवलाय. चेंडू थांबणार की नाही हे देखील पाहायचं. एका हाताने चेंडू अडवलाय. रिले थ्रो पाहायला भेटतो आपल्याला. खूप फिल्डिंग, चांगली फिल्डिंग पाहायला भेटते आपल्याला. कोहलीच्या दिशेने 1च धाव भेटणार आणि अवघ्या 5 धावांची आवश्यकता विजयासाठी. 5 पावलं दूर आहे फायनलच्या सामन्यात जाण्यासाठी आणि विजयासाठी. एका धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 29 अशी. जवळजवळ आपलं टार्गेट कंप्लीट करण्याच्या दिशेने जगदंबा किंग्स संघ आपल्याला बघायला मिळतोय. मयूर हा सुद्धा गोलंदाज, याचे सुद्धा प्रयत्न मात्र चाललेत. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चाललेत. थोडेसे थांबले. कट केला. पॉइंटच्या अगदी कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तिथे होते. 1च धाव भेटणार.
हर्षे मात्र क्षेत्ररक्षक होते. अतिशय सुंदररित्या त्यांची फिल्डिंग बघायला मिळाली आणि अचूक फेकी बघायला मिळाली. एका धावावर समाधान निश्चितच मानावं लागेल. यावेळी मोठा फटका, स्टेप आउटचा फटका पाहायला भेटतोय. चेंडू पर्यंत पोहोचले होते, चेंडू थांबणार नाही. वन बाउन्स जातोय सीमारेषेच्या पलीकडे. हा सामना जिंकलाय तो जगदंब किंग यांनी. विजय संघाचं अभिनंदन. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, रांग फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, रांग फिरतीच्या मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवतोय. त्या प्रणवला मी विनंती करतोय की त्यांनी टॉस का बॉस मध्ये आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचा आहे. अतिशय सुंदररित्या फटकेबाजी करत एक चौकार एक षटकार निशी खेळून हा सामना आपल्या बाजून झुकवला आणि आपला पूर्ण संघ आपल्या या फायनल मध्ये प्रवेश मिळवला. तोच प्रणव मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी मी विनंती करतोय. यस